सुद्धा त्या सरकारच्याच बाजूची होती. आय तुझा तर जबाबच नाही बघ. लय पळवल्या दोघींनी आम्हाला, पण तू लय हुशारीने ह्या दोघींना इथं आणलंस आणि माझ्या हवाली केलंस. सरकार लय खुश होतील बघ. हाय र माझ्या लेकरा. मी कशी बशी पळाले तिथून. ते मला पे घेऊन चालले होते, पर तितक्यात तिथं पोलीस काका आले. त्या आजीनंच मारलं. ती लोक मला सरकारकडून येत असताना रस्त्यात मला संधी मिळाली, अंगणातीतून पळाले. धाव लवकर. योगायोगाने एक भले गृहस्थ मला भेटले आणि त्यांनीच मला लिफ्ट दिली. पुढे आल्यावर रस्त्यात आम्हाला लेखा भेटली. लेखा लेखा आणि आम्ही घरी आलो. सावंत, त्या थेरडीला आणि तिच्या मुलाला लवकरात लवकर शोधा. त्यांच्याकडनं आपल्याला बरीच माहिती मिळू शकेल. पोलिसांवर हात उघडण्याचे काय परिणाम होतील हे कळू देत त्यांना. लवकरात लवकर शोधा. ओके? पाटील, ती माणसं कोणाची आहे मला कळलं पाहिजे. आणि गाडीचं काय झालं? केली ना चौकशी सर. ती गाडी साताऱ्याच्या शैलेंद्र भागवत यांची आहे. भागवतांची? गेली. पुण्यांदा एकदा ती चंद्री तुमच्या हातावर तुरी देऊन तोंडाला पानं पुसून गेली. चौमायला काय रे, वय काय तुझं? 28 आहे सरकार. 28. आणि ती पोरगी 14 वर्षाची. तरी बी घोड्या पकडू शकला नाहीस तिला. त्याचं काय झालं सरकार? तोंड वर करून बोलतोय आणि तू डोळ्यासमोर थांबायचंयस माझ्या. चाल, तू असा नाही जाणार. गोळीच खातो मी. सरकार, चंद्रीला शोधायचा असेल तर आपली माणसं कमी करून नाही चालणार. शांत व्हा सरकार, शांत व्हा. चंद्री गेल्यापासून एवढंच ऐकतोय. चंद्री पळाली, निसटली आणि हे आमची बिनकामाची माणसं.
खायला कार आणि भुईला बार. बाई, त्या चंद्री बरोबर एक बाई होती ना रे. लावा, शोधा तिला. काय कुठं उलातला होता? म्या सांगते. अहो ती चंद्री आणि ती बाई दोघी बी माझ्याकडेच होत्या की, पण त्या बाईनं ह्याच्या डोसक्यात काहीतरी हाणलं आणि ती बाई पळाली ना वा. घ्या यो बुलेट तुमचा. सायलेन्सर फुटलेली बुलेट. अहो पर ती चंद्री माझ्याकडेच होती की. मग ती तुमच्याकडनं आमच्याकडे पोचली का? सांगत्यात तोंड वर करून आमच्याकडे होती म्हणून. अहो त्या पोलिसानं फांदा मारला नसता ना तर त्या चंद्रीला इथं तुमच्या मोहर अशी खेचतच आणली असती. पोलीस? कोण पोलीस? अहो त्यो पोलीस. काय बघताय साहेब? काय नाही, चला मी तुम्हाला सोडतो. कुठे जायचं? नका नका. अहो तुम्हा कशा पाहिजे रास? त्या त्रास कसला? नको साहेब, मी घेऊन जातो हिला. वय वय. तुम्ही या. अहो त्या चंद्रीला तुमच्या मोहर आणण्यासाठी त्या पोलिसाची बी मी पर्वा केली नाही. अहो त्याच्या डोसक्यात हाणलं आणि फेकलं तिथंच, आणि तुम्ही असं म्हणताय सा. बस, लई बोलला. जावा आता, शोधा चंद्रीला आणि त्या बाईला. निघा. जी सरकार. होय चल. जी सरकार. ये सोपान जी. ही समधी बिनकामाची आहेत. तू स्वतः जा, ती बाई कोण होती याची माहिती काढ. जी. आराम कर, शांतपणे झोप. एक अतिशय वाईट स्वप्न आपण बघितलं असं समज आणि सगळं विसरून जा. आई, मी किती वाट बघितली. तुम्ही खूप वाईट आहात. साहिल, असं नाही बोलायचं. लय उपकार आहेत. आज तुझ्यामुळेच मी आन बाईसाहेब घरला सुखरूप आलो. माझं तुझ्याकडे हेच मागणं आहे की माझ्यामुळं कधी बी या घरावर संकट येऊ दे नको. हेच माझं मागणं आहे तुझ्याकडे देवा. कशी आहेस लेखा? झालं नाही ना तुला? रात्रभर मी देवाकडे खूप प्रार्थना करत होतो की लेखाला म्हणजे लेखाला आणि मामीला सुखरूप घरी परत येऊ दे. देवाने तुमचं ऐकलं बहुतेक. मी येते. लेखा थांब. रात्रभर मला तुझी काळजी, तुझी म्हणजे तुझी आणि मामीची, दोघांची खूप काळजी वाटत होती. लेखा
ॲक्च्युली तू इथून गेल्यानंतर मला रिअलाइज झालं की मी तुला खूप त्रास दिला ना. आता अशी चूक परत नाही होणार. आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. कसं वाटतं आता म्हणाली? घरी आल्यावर कसं वाटणार? खूप सेफ वाटतंय. आय कॅन अंडरस्टँड. तुझ्यावर काय प्रसंग ओढवला होता तो. नाही, पण आता मी खरंच बरी आहे. मला वाटतं जे काही झालं ते सगळं आपण पोलिसांना कळवायला हवं. हो, पण आपण काय सांगणार पोलिसांना? तो माणूस कोण आहे हेच आपल्याला माहिती नाही. पण एवढं मात्र नक्की की तो जो कोणी आहे तो खूप डेंजरस आहे. काय नाव होतं त्याचं? नाही म्हणजे लेखाच्या आईच्या मैत्रिणींनी काहीतरी नाव सांगितलं होतं, पण आत्ता मला काही आठवत नाहीये. पण ती माणसं त्याला सरकार सरकार असं काहीतरी म्हणत होती. सरकार? एक मिनिट. हॅलो. हॅलो, भागवतांचं घर का? हो, मी शैलेंद्र भागवतच बोलतोय. नमस्कार, मी इन्स्पेक्टर पाटील बोलतोय रांजणगावहून. मला सांगा, MH12 BG 2761 गाडी तुमचीच आहे का? हो, माझीच गाडी आहे ती. ती आता आमच्या ताब्यात आहे. आम्ही RTO कडनं माहिती मागवलेली, तेव्हा असं कळलं की ती गाडी तुमच्या मालकीची आहे म्हणून. मीही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणारच होतो. माझी बायको ती गाडी घेऊन रांजणगावला गेली होती आणि तिथे तिच्यावर हल्ला झाला. काय हल्ला? आणि रांजणगावात? ज्या माणसाच्या सांगण्यावरून हा हल्ला झाला होता ना, त्याला ते लोक सरकार म्हणत होते. सरकार? बरं, ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही पाहतो काय करायचं ते. आणि हो, त्या माणसाला आम्ही लवकरात लवकर शोधू. ओके, मी सातारा पोलीस स्टेशनला रितसर कंप्लेंट नोंदवून ठेवतोच आहे. आणि आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही जरूर फोन करा मला. हो हो, थँक्यू भागवत साहेब. हॅलो, वाकडे सरकार. बोला पाटील. तुम्हाला एक बातमी द्यायची होती. बोला की. सरकार, हाणम्याच्या घराजवळ जी गाडी सापडली ज्यातून चंद्री गावात आलेली, ती गाडी साताऱ्याच्या शैलेंद्र भागवतची आहे. काय? आणखी कोण कोण असतं घरामध्ये? आई, बाबा, माळात्या, समीर दादा, मनोरमा मावशी आणि लेखाताई. ताई? अरे वा, मोठी बहीण बी आहेस नी? नाही नाही, बहीण नाही त्याची, पण आमच्या घरातच राहते. काही दिवसांपूर्वीच आली आहे. मी तिचं चित्र काढून ठेवलंय, दाखवू का? दाखवा की दाखवा. काका, ही बघा माझी लेखाताई. म्हणजे माझा संशय बरोबर होता. भागवतांच्या पोरग्यानं काढलेल्या चित्रातली पोरगी म्हणजे चंद्री.
शाबास शाबास पाटील शाबास. येस सोपान्या, ऐकलंस का रे? चंद्री गावली. आपला संशय बरोबर होता. चंद्री भागवतांच्या घरात आहे. शाबास पाटील, बोनस डबल तुमचा या महिन्याचा. पण सरकार यात एक गोंधळ आहे. नाही म्हणजे ती गाडी शैलेंद्र भागवतची आहे हे भोसलेला कळलंय. त्याने तुमचे फोन रेकॉर्ड केलेले ना, त्यात भागवतला केलेले कॉल जास्त होते. त्याला तुमचा संशय आलाय साहेब आता. मग कळू दे की त्याला काय फरक पडतोय आणि काय करतोय तुझा भोसले साहेब. अरे पाटील, तुझ्या भोसले साहेबाला आम्ही दिलेला तडाखा कसा बसलाय? म्हणजे उठलाय का झोपलाय अजून तुझा भोसले साहेब? सर मी अजूनही तिथेच आहे. तिथंच आहे वे. बर बर बर, घ्या घ्या काळजी घ्या तुमच्या भोसले साहेबाची. बर पाटील, आज पहिल्यांदा एक गोष्ट बोलतोय. थँक्यू बर का. सोपान्या, चंद्री गावली आता पक्की. आपण अंधारात मारलेली गोळी अगदी बराबर बसली. लेखाताई, काल ना खूप मजा आली होती. तू तिकडे गेली होतीस ना, तेव्हा इकडे ते काका आले होते. कोण काका? तेच ज्यांच्याकडे आम्हाला मायाता घेऊन गेली होती. त्यांनी मला चॉकलेट पण दिलं. मी ठेवलंय फ्रीज मध्ये तुझ्यासाठी. आपण दोघं खाऊ. हा, तर मी असलं काय बी खात नाही. ठीक आहे, मग तुझ्या वाट्याचं मी खातो. तुला एक सांगू, बाबांच्या मोबाईलवर माझा आणि त्यांचा फोटो पण काढला. हा, मी तुला दाखवतो. हा, हा बघ फोटो. सोपान्या, काय योगा योगा असतो बघ. म्हणजे आपण त्या चंद्रीला कोल्हापूर पासनं ते पाक नाशकापर्यंत सगळीकडे शोधलं. आणि ती गावली कुठं? साताऱ्यात, भागवतांच्या घरात. सरकार, मला सारखं असं वाटायचं की ती पोरगी तुमच्याच नशिबात आहे. चुकला सोपाने. चंद्री माझ्या नशिबात नाही. या वाकडे सरकारचा त्रास लिवलाय चंद्रीच्या नशिबात. सोपाने, एक काम कर, पंडित बाईला फोन लाव. का? अरे का काय, तिला सांग आम्ही या लागलोय म्हणून.
सरकार आपण जर माया पंडितला फोन लावला तर समजा गोंधळ होईल. गोंधळ? हा. कसला गोंधळ? नाही म्हणजे आपण येणार हे पंडितबाईकडून जर समजा भागवतबाईला कळलं तर ती चंद्रीला लपवून ठेवत. त्यापेक्षा मला काय वाटतंय आपण डायरेक्ट धाडस टाकू, चंद्रीला उचलून हित घेऊन येऊ. सोपाने हा? आज पत्र मला कित्येकाने विचारलं का शेपूट चिकटल्यावाने सोपानच तुमच्या मागं का चिकटलेला असतो. विचारणारी समधी मंडळी आत्ता पाहिजे होती, म्हणजे त्यासनी कळलं असतं का वाकडे सरकार बरोबर सोपानच का असतो. शाबास शाबास. सरकार लय दिसानी तुम्ही शाबासकी दिली मला. लवकरच माझ्या जागी चंद्री उभी असेल. नाही नाही म्हणजे आता मी जिथं उभा आहे तिथं चंद्री उभी असेल लवकरच. एकदा गाऊन दे, लई हाल करीन त्या चंद्रीच. लई भोगल ती चंद्री, एकदा गाऊन दे माझ्या हातात. लेखा लेखा काय झालं? काय झालं बाळा? सांग काय झालं? नाही सांग, मला नाही जायचं त्यांच्याकडं. मला नाही जायचं, मला नाही जायचं. बाळा घाबरू नकोस, नीट सांग काय झालं. काय झालं? मला नाही जायचं, मला नाही जायचं त्यांच्या. साईन काय झालं ताईला? तू काही केलंस का? मी काही नाही केलं. काय झालं? सांग बाळा. घाबरू नकोस, सांग. सांग काय झालं? नीट सांग. घाबरू नकोस. लेखा, हा तर धनंजय वाकडेंचा फोटो आहे. यात घाबरण्यासारखं काय आहे? मला नाही जायचं त्यांच्याकडं. योच तो आकडे सरकार आहे. त्यांनी माझ्याशी जबरदस्ती लग्न केलं. माझ्या घराला पण घरातलं जबरदस्ती जाळून टाकलं. योच तो आकडे आकडे. तू खरं बोलतेस? कोणाचे ध्यान घ्या आहे. योच तो वाकडा आहे, योच तो सरकार वाकडे सरकार. तुझी पूर्ण खात्री आहे हात तू माणूस आहे म्हणून? हे काय सर, तुम्ही कुठे निघालात? अहो मी आत्ता डॉक्टरांना भेटून आलो. त्यांनी सांगितलं अजून आठवडाभर तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. तुम्हाला डिस्चार्ज नाही दिला सर अजून? नाही, डिस्चार्ज मिळाला नाही, मी घेतला. आता वेळ घालून चालणार नाही, खूप कामं आहेत. सर पण तुम्ही निघालात कुठे? साताऱ्याला, भागवतांकडे. आत्ताच जायला हवं, नाही तर नंतर फार उशीर होईल. आणि मला 100% खात्री आहे आपल्याला वाकड्यांबद्दल खूप काही पुरावे भागवतांकडून मिळतील. आणि जरी पुरावे मिळाले नाही तरी काही ठोस माहिती नक्कीच मिळेल.
सर पण माझं ऐका प्लीज, तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. पाटील मला कामाची जास्त गरज आहे. काम पहिलं, जे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. पाटील, आपल्याला भागवतांना भेटणं फार गरजेचं आहे. पाटील तुम्ही काम करा, तुम्ही इथेच थांबा, इथल्या घडामोडींवर लक्ष द्या. मी एकटाच साताऱ्याला जाऊन येतो. एवढ्या तातडीने बोलवलंस? तसंच महत्वाचं काम होतं म्हणून. बोल. ती कोल्हापूर जवळची जमीन आपण ज्या माणसाकडून घेतली ना, धनंजय वाकडे, तोच माणूस आहे ज्यानं लेखाशी लग्न केलं होतं जबरदस्तीने. काय? हो. कसला विचार करताय? आपल्याच फायद्याचा, दुसरा कसला? म्हणजे या सगळ्या प्रकरणातून आपला फायदा कसा होईल याचाच विचार कर. त्या मुलीकडून आपल्याला काही मिळू शकणार नाही, पण या वाकडेकडून आपल्याला नक्कीच काहीतरी मिळेल. जो माणूस एवढ्या लहान मुलीशी जबरदस्तीने लग्न करू शकतो, काही करू शकतो. काय पण मग पण काही नाही माया, त्या वाकडेचा आपण फायदा करून घ्यायलाच हवा. आपण त्याला मदत करायची आणि त्या बदल्यात त्यांनी आपल्याला मदत करायची. म्हणजे मी त्याला कॉल करायचा. पण आपलं तो ऐकेल असं वाटतं. अर्थातच आपल्यासाठी जरी ती मुलगी फालतू असली ना, त्या वाकडेचा जीव गुंतलाय ना तिच्यात, त्याचा फायदा नको करून घ्यायला. कर फोन. माया पंडित, नमस्कार वाकडे साहेब, माया पंडित बोलतेय. हा नमस्कार. नमस्कार ताई, बोला बोला, काय म्हणताय? तुम्ही सध्या एका व्यक्तीच्या शोधात आहात असं कळलं, म्हणून फोन केला. हा म्हणजे काय काय म्हणताय आम्हाला कळलं नाही मायाताई. तुम्ही ज्या मुलीला शोधताय तिच्याबद्दल बोलतेय मी, चंद्रलेखाबद्दल. तुम्ही तिलाच शोधण्यासाठी साताऱ्याला आला होता, बरोबर? नाही नाही मायाताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे वाकडे साहेब, लाजताय कशाला? स्वतःच्या बायकोला शोधणं हा काही गुन्हा नाही. ती कुठे आहे ते माहिती आहे तुम्हाला? मी सांगते. या माया पंडितच्या घरात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्वतः इथे या आणि तुमच्या डोळ्यांना खात्री करून घ्या. नाही नाही मायाताई, अहो तुम्ही एवढा फोन केला स्वतःहून, आम्हाला सांगितलं, याच्यात खात्री पटली की. आता गोष्टी एवढ्या सगळ्या उघड झालेल्याच आहेत. तर मायाताई, आमच्यासाठी एक काम करा. आमच्या बायकोची चांगली काळजी घ्या. आम्ही पातूर. मी तुम्हाला तुमच्या बहिणीसारखी असं म्हणाला होता ना, मग या नात्यानं ती लेखा माझी वहिनी झाली. तिचा मानपान तर करायलाच हवा. ओटीच भरायला हवी खरं तर तिची. मायाताई, आता तुम्ही भावासाठी एवढं करताय म्हटल्यावर ववाळणी घालण्यात भाऊ मागं कसा राहील? एक काम करा, चंद्रीला माझ्या ताब्यात द्या आणि तुम्ही घेतलेली जमीन तुम्हाला फुकट, आम्ही घेतलेले सगळे पैसे परत देतो तुम्हाला. काय?
मायाताई, धनंजय वाकडेचा सबूत आहे हो, खोटा नाही होणार. आम्ही काय म्हटलं होतं आठवते का? एकदम मन जुळू द्या, त्यातनं काहीतरी चांगलंच घडेल. झालं का नाही चांगलं? मग ती मुलगी तुमच्या ताब्यात मिळालीच म्हणून समजा. तुमचे पैसे तुम्हाला मिळाले म्हणून समजा. बघितलं का वाकडे सरकार, सगळ्या गोष्टी कशा जुळून यायला लागल्यात तुमच्यासाठी. चंद्रे, आता कशी वाचशील ग? लेखाची अवस्था बघवत नाहीये रे. तो माणूस असं काहीतरी करेल असं खरंच वाटलं नव्हतं. खरंय म्हणाली. तू इथे असताना ज्या पद्धतीनं बोलत होता, वागत होता, आपल्या साहिलशी ज्या पद्धतीने खेळत होता, त्यावरून तो असा असेल असा संशयही आला नव्हता का? शैलू, एवढं सगळं होऊन सुद्धा आम्ही सुखरूप घरी आलो ही देवाचीच कृपा म्हणायची. पण शैलू, आपला ड्रायव्हर नितीन, त्याचा अजूनही पत्ता लागला नाहीये रे. आपण पोलिसात तक्रार नोंदवूयात, ते घेतील तपास त्याचा. पण आता तू स्वतःची आणि लेखाची काळजी घे. हो, पण या वाकडेचं काय करायचं आता? तू ताईशी बोल, पण मला खात्री आहे ताई सगळं नीट समजून घेईल. मग त्यानंतर कायदेशीररित्या ही डील कशी कॅन्सल करता येईल यावर चर्चा करू. पण इथून पुढं मग वाकडेशी अजिबात संबंध ठेवायचा नाही. हो. हॅलो, शैलेंद्र भागवत. हा बोलतोय. मी सातारा पोलीस स्टेशन मधून बोलतोय. रांजणगाव पोलीस स्टेशन मधून आम्हाला फोन आला होता. तुमचा ड्रायव्हर रांजणगावच्या जंगलामध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला. तो आत्ताच शुद्धीवर आलाय आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन केला. कुठल्या हॉस्पिटलमध्ये येतो? हा, सांगतो सगळं. तर तुम्ही जरा लवकर आलात तर बरं होईल. हो ठीक आहे, मी लगेच निघतो. काय रे, काय झालं? आपला नितीन बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना सापडलाय. तिकडेच चाललोय मी. हो, पण मी काय म्हणते, एकदा जायच्या आधी लेखाला भेटून जाशील? ठीक आहे. सरकार, काय चाललंय? दिसत नाही का काय? डोळं फुटल्यात? नाही, ते दिसतंय, पण तुमच्या डोक्यामध्ये काय चालू आहे ते दिसत नाही. आज तुम्ही सबूत कमी वापरताय आणि बंदूक जास्त. ज्या कामासाठी चाललोय तिथे याची गरज लागल म्हणून बरोबर घेतोय. सरकार, त्याची काय गरज आहे? चंद्री कुठे आहे आपल्याला माहिती, आणि माया पंडित आपल्याच बाजूने. आज मला कुठला बी चान्स घ्यायचा नाही सोपान. तयारीत असलेलं बरं. जास्त बोल नकोस, गाडी काढता जा. जी. थांब, आठवणीनं चेकबुक घे. चेकबुक कशा पाहिजे?
विसरलास काय? चंद्रीला ताब्यात घेतलं की माया पंडितबाईला तिचे पैसे परत द्यायचेत आपण. सरकार तुम्ही माझ्यावर रागवताल पण बोलतोच. मला ह्यो सौदा नुकसानीचा वाटतोय सरकार. अहो, जमिनीची किंमत चंद्री मोर कधी जास्तच आहे. ये सोपान्या, जास्त शाना झालास काय कौतुक केलं म्हणून? एक ध्यानात ठेव, सवाल चंद्रीचा नाही, सवाल वाकडे सरकारच्या इज्जतीचा आहे. त्या चंद्रीचा बदला घेणं ही आता माझ्यासाठी प्रतिष्ठेची गोष्ट आहे आणि माझ्या प्रतिष्ठेसाठी मी घरादारासकट तुला बी ऐकेन. सांगितलं तेवढं काम कर जा. आता बास, खूप रडलीस बाळा. हा, शांत हो. हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस. कोणी काहीही करणार नाही तुला. आम्ही आहोत ना. झालं का रडून? की अजून रडायचंय? मावशी, जरा पाणी घेऊन यावं. आले आले. घे बाळा. मला लई भीती वाटते. कोणाची? त्या वाकडेची का? पण बाळा, तुझं लग्न झालेलंच नाहीये. हे बघ, भातुकलीच्या खेळामध्ये बाहुला बाहुलीचं लग्न होतं, पण ते कधी खरं असतं का? ते खोटं असतं. आणि तू पण तशीच एक छोटीशी छान गोड बाहुली आहेस. आणि तुझं लग्न झालेलं नाहीये, तेव्हा हा प्रश्न इथेच संपला. आपण जे म्हणतो ते आता काहीही विचार करायचा नाहीयेस. जे मुळात घडलेलंच नाहीये त्याचा विचार कशाला करायचा? पण जर ते इथं आले तर? इथे जर आले ना तर ते सरळ तुरुंगातच जातील. हो बाळा. आणि आता मी पोलिसांच्याकडेच चाललो. त्यांनीच बोलावले मला. ते या वाकडेला बरोबर वठणीवर आणतील. खरंच असं होईल? हो. हे बघ, बालविवाहाला कायद्याने मान्यताच नाहीये. त्यामुळं हे लग्न झालेलंच नाहीये. कायद्याला हे मान्यच नाहीये. त्यामुळे आता जास्त विचार करायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. हे बघ लेखा, पोलीस त्याला बरोबर धडा शिकवतील. तू अजिबात काळजी करू नकोस. काय ना, इतक्या गोड मुलीच्या डोळ्यात हे असं पाणी नाही बरं चांगलं दिसत. चल आता गोड हसून दाखव बघू. गुड गर्ल. मावशी, मला तहान लागली आहे.
ढकलून सांगतोय की फळं नेहमी धुवून खायची, पण त्याचा काहीच परिणाम नाही. आणि लेखाताईंनी सांगितल्याबरोबर लगेच परिणाम झाला. काय रे, तुझ्या लेखाताईकडे ते जादूची छडी आहे की ती फिरवली की लगेच परिणाम? जादूची छडी नाही, ती अख्खी जादूची आहे. मावशी, लेखाताईचं लग्न झालंय का? बोल ना ग मावशी, बोल ना, बोल ना. नाही रे, अरे काहीतरीच काय बोलतोस बाळ. या वयात कुणाचं लग्न होतं का? कारण मला भीती वाटली की ती मला सोडून गेली तर. नाही रे, ती कुठेही जाणार नाही, ती इथेच राहणार. मग आई बाबा मगाशी काय बोलत होते? लेखाताईचं लग्न, लेखाताईचं लग्न. हा तेच तर, की लेखाताईचं लग्न नाही झालं. म्हणजे ते कुठे जाणार नाही ना?